पहिले जुने नेम आपल्या आजूबाजूला बसलेल्या माया आहेत ना, त्या मायांना विचारा. आज सुद्धा जुन्या बाया डोक्यावर ना पदर पडू देतीत नाही. देर जेठ सासू सासरासना विषय सोड द्या. जुन्या बाया जर डिकरा आहे ना, डिकराल देखील सुद्धा मोठा डिकराल देखील बाया पदरलेल्यात. त्या देराना जेठाना सांगत, काय हो बहीण तो आपला डिकरा आहे ना माय, काय पदरलेच नाही हो माय, तो देर जेठ सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी देर जेठ सारखा दिखे तरी पहिल्या बाया पदरलेली आहेत. काय मर्यादा होती, बरोबर आहे की नाही. हो, जर का गावमान असा टोपीवाला एखाद बाबा दिकी जाय ना, मन माय लगेच पदर टाके डोक्यावर, पडू ते दियेच नाही. पण जर पडेल राहणार पटकन टाकले, असा टोपीवाला बाबा असले देखे का. आणि जर कधी रस्त्यावर चालता चालता डोक्यावर वजर राहू द्या, काही राहू द्या, जर समोर ते माणूस शिराय ना बा आपला गावमान आहे, माहीत नाही नातं काय शे, पण टोपीवाला आहे आपला ते मोठा शे, चेतन बाबा आपल्यापेक्षा मोठा शे, वयस्कर म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, आजल सासरा लागत असेल म्हणशीन, समोर ते बाबा जाय ना, मनमाय असं तोंड फिरायली, पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे, मग मनमाय त्या रस्ता वाटीन जाय. अशी पद्धत होती पहिली. आता कसं काय वातावरण आहे हो सोनचिडी, आता कसं काय वातावरण. एक नानी पण टोपीवाला आहे म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, कोणीतरी मोठा असे, मनमाय तोंड फिरायन उभी राहते, त्या माणूसकडे देखे सुद्धा नाही, पहिले त्या माणूसला निघी जाऊ दे, मग मनमाय त्या रस्ता तरी जाय. काय नियम होतात पहिला. हाते ते मन बहीण सगळा सासराना विचारते ना, बिल्ल मोठ टाकाल करस, मर्यादा नाही राहिली. पहिलं काहीच राहिलं नाही महाराज, बरोबर आहे की नाही. पहिलं काहीच राहिलं नाही. जुनं जुनं सांगास ना तरी कीर्तन वस म्हणा, नुसतं जुनं जुनं सांगा मा. हो, पण आहे ना पडूच देऊ नका बहिणी, तिथला करता शिल गेले मी आटे जास्त पडी घ्या, त्यांना समजिले ना उद्धार वही घ्या भाऊ. तुम्ही काय चांगला कीर्तनकार बोलायले का, एक नंबर ना निजले बोलायले, मग काय विठ्ठल 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 त्याच्यासाठी आहे ना, जर आपल्याला महिला मातांकडनं अपेक्षा असेल, सासऱ्याला बघून सुनबाईनं पदर घेतला पाहिजे. सासरा बी तसा होतात पहिला. या बसेलेत ना, या बाबास लगून ठीक शे बा. आता जे आमना बनी राहणार ना, बोगस काम कर टाकी असे त्याशी. पहिला सासरा इथला नेम माराय, सुनबाई जर दिकी गई ना, सुनबाईना समोर त्याशनी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही. त्या नाही वो बोला मग जर एका शब्दाना तोल घ्या म्हणून सुनबाई काय विचार करी, मायो म्हण सासरा बी वाय बारात दिका. म्हणजे सगळी बायकोन संगे, म्हणजे बायको काय चुलत राहत नाही, सगळी बायकोन संगे सुद्धा बोलत, सख्खी बायको सोबत सुद्धा बोलायला घाबरेत, मन सुनबाई काय विचार करीन भाऊ का हो, बरोबर आहे की नाही. आणि आत्याना सासरा ज्या बनी राहणार ना, त्याच मग 40% सासरा असा शेतच, सुनबाई आंघोळ नाही करता गरम पाणी चुलावर ठेवस, आणि आव भाऊ इथलची चड्डी घाली ना अंग शेकस, हो आप्पा तू मोठी चड्डी घाल रे, हो म्हणा काका. हा ती काकू कसाल पदरली, इथलची चड्डी घाली ना अंग शेक, बानट सुरूत ना, हे रे उलगेल वावर. एकाकडनं अपेक्षा ठेवायला कसं चालेल हो. नियमाचं पालन आपल्यालाही करावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल तुम्ही पदरल्यानंतर मला सरकार पगारने चालू करावं, पण आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. भारतीय नारीनं डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे, ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. हा अजून सांगू का, आपल्या कान्हा देशाची मुलगी राष्ट्रपती झाली माय, पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. काय नाव आहे? हा आपल्या कान्हा देशाचीच, कान्हा देशाचं माहेर त्या बाईचं, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई गई माय, पर तरी डोक्यावर ते पदर पडू दिना नाही. काय संस्कृती महाराज. एखादा फोटो मध्ये केलं का प्रतिभाताईना पदर पडेल असं, राष्ट्रपती होई गई बाई तरी पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाणी पोलो तिरपा खोचिले, वो संगू काकू पदरले, वो बहीण तू खिचडी वाटस, वो सोनचिडी. आटे राष्ट्रपती पदरले जाणे खिचडी वाटणारी बहीण तिरपा पदर खोचिले, भानट सोरूत नाही.
पदरले हो, वजन मारा हो. हा तुम्ही घर मान्यासान साडी कितला राज बहिणीसून घर मान्यासान साडी कमीत कमी 500-600 रुपयानी. 600 रुपयाची साडी, 600 रुपयाची साडी 6 वार साडी, 6 मीटरची साडी 600 रुपयाला. मीटर कितीला पडलो काका? 100 रुपयाला. 100 रुपयानं मीटर एक, बरोबर आहे ना? 100 रुपये मग 1 मीटर. तुम्हाला पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना. तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर टाकली ना तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढवतो शमातारा. तुम्हाला डोक्यावर ना पदर जर देखील ना कोठे ना माहेर राय पूर्ण. अरे काय संस्कार आहेत भो, काय वय नाही भो माय बापनं पदर पडू देत नाही भो पोर. मग काय फरक पडत जर नुसतं डोक्यावर पदर टाका मग आपला मायबापनी इज्जत वाढास टाकी लिहो. चला बुवा पदर लेवा मग नुकसान होस महाराज. आम्ही मालेगावना स्टँडवर 17 बाया पदर लेता लेता मरी घेत असं वाचेले, त्यामुळे आम्ही पदर लेतीत नाही. असं दे असं काही शे का? हा शिल गायले हो पदर, काय फरक पड रहा ना. बाकी ना बाय हा महाराज सटके सटके जा चुका ठोकीले ना किथे दावा शेल गा जाय. विठ्ठल 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 आको एक नवीन वस्त्र येले. मी प्रत्येक कीर्तनमा सांग राहिनो ते वस्त्र तुमले माहिती नाही वा खेळा मा अजून का गुशी जायले कोपरे कोपरे गाऊन माले जर दिकना बिकना ना एकला तो गाऊन डायरेक्ट चाकू घाली खून करणार त्यांना. त्याने इथला सत्यानाश करेल ना. तो काय आपलं संस्कृती नाही, आपला धर्मामा नाही, काही हिशोबमा नाही बरं. तो कताई नाही येईल काय येईल काही समजी राहील नाही. जर तुमच्या शरीराला व्याधी असेल तर नक्की घाला माया हो. जर तुम्हाला शरीराला काही त्रास आहे भाऊ उठणं बसणार काही त्रास होणार नक्की घालायला पाहिजे. मी विरोध करणार नाही, पण काम नाही गरज नाही तो गाऊन घालेन. तुम्ही भटकाव फिर येते बहिणी हा येडापणा नाहीत काय शे. आणि समजा तुमले जर सवय पडीच घेऊ गाऊन घालानी रातले घालल्या रूममा घुशी जावानं तट्यातून बदलायला ततच पडी राहणं बाहेर निघाणं नाही तोंड काढानं नाही. कारण तुम्ही जर बाहेर दिकी घेत ना अंधारामा एखादा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाई ना. तुम्ही काय चांगल्या दिखतीस का त्या गाऊंडवर? त्या बाजरीवर ना चिडा उडाल नाही लाकडे गाठ देऊ का आपण तशा दिखतीस बहिणी होऊन तुम्ही म्हणीशीन ते गाऊन फावून घालीशी बाहेर निघा ना घरमात मरी मरा ना तुम्ही. विठ्ठल 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 अंजनी मातेनं जर का प्रसाद भक्षण केल्या समोर माकडाला बघितलं आणि ते बघितल्याच्या नंतर तिच्या मुलाला सुद्धा शेपूट आली. म्हणजे हे जे आपण बघतो जे विचार करतो ते आपल्या लेकरांवर पडतात. दिवस गेल्याच्या नंतर तेवढी मर्यादा पाळली पाहिजे बरं का. तेवढी मर्यादा पाळली पाहिजे. अर्थात हनुमंतरायांचा अधिकार वेगळा आहे. हनुमंतरायांना कर्तबदारी करायची होती त्याच्यामुळे शेपूट आली तो भाग पण वेगळा आहे. पण मला जे सांगायचं याच्यावर लक्ष द्या. जर पोरं चांगली जन्माला आली पाहिजे असं जर वाटत असेल ना त्याच्यासाठी मायबापांची कुक सुद्धा तेवढी पवित्र असली पाहिजे म्हणजे चांगले पोरं जन्माला येतात. काही काही लोक म्हणतात महाराज पोऱ्याला काही मना आत्मा होतं का मग तो बिगडी घ्या मोठा व्हा नंतर बिघडणार ते जाऊ दे पण दाखल पण पाहिजे त्याला समजाडायला पाहिजे होतं. एकदा ना आत्मा सुटी घे विषय संपी घ्या. जव लगून आपला आत्मा दूर आहे तव लगून खेचे धरो. दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही ग्रंथ वाचले पाहिजे. हो राजे छत्रपती शिवरायांच्या कथा वाचल्या पाहिजे. मोठल्या महात्म्यांच्या कथा वाचल्या पाहिजे. ग्रंथ वाचले पाहिजे. हा पण मन माय दिवस गई का आत्मा रिमोट दरी बटस. हा आखो काय काय मावल्या तर इथलं बोगस काम शे ना. उठीस नाही पाणी पिवायला बी जातेच नाही जोडेच बाटल्या दरी बटी काय उठीन फ्रीज लगू जाऊ माय पहिलेच बाटली जोडे दरी बट. हा मग ते बाटली पेस पाणी आणि टी व्ही दखल चाल दाखल पण पाय बाटलीन सवय पड जा. हा तूच बाटली तरी बटेल होती काकू पहिला पाहिजे तो काय बाटली सोडे हाते. आणि बाटली जर सोडायची पण असेल जर घरात तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा नवरा किंवा बाप दारू पित असेल तर कोणत्या मोठ्या महात्म्याकडे कुठं जायची गरज नाही. वैद्याकडे जायची गरज नाही. मग काय करायचंय स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणायचं.
राधेश्याम म्हणायचं, राधे राधे म्हणायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं आणि मग भाकर तापायची, भगवंताचं नामचिंतन करायचं, भजन गायचं आणि मग भाजी बनवायची. नक्कीच वर्ष 2 वर्ष 3 वर्षानं तुमच्या पोराची, तुमच्या भावाची, तुमच्या नवऱ्याची, तुमच्या बापाची दारू सुटते. पण स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे, राधे राधे म्हणलं पाहिजे, नक्कीच दारू सुटते. पण या बहिणीत रांता रांता डिंग डांग डिंग, मग तो डिंग डांग करतच येस. आता त्या एक वेगळं वारं होत जायचे. मी ठरवलंय बाबा, महिन्यातून मी कमीत कमी 3 दिवस बसने प्रवास केला पाहिजे. दिनेश दादासाहेब, महिन्यातून 3 दिवस तरी मी बसने प्रवास करायला पाहिजे असं ठरवलंय. त्याच्या मागचे कारण असे, पहिलं कारण असं का मी गरीब घरना पोरे असे, आपली लायकी आपण विसरा नाही ती याद राहायला पाहिजे म्हणेशी एसटीना प्रवास करणं आहे. दुसरी गोष्ट, मनात ज्ञानमा कुठेतरी उदाहरणे देवाला कमी पडायला लाग गई तर एसटीवर फिरवणं मुकला लोके भेटस आणि मुकलं शिकायला भेटस. दुसरं कारण हा, म्हणजे 2-4 कारण आहेत, बाकी नाही सांगस नंतर सांगतो बाकी. हा, कारण तुम्ही दिले तिथला बट सांगाल नाही परवडाव ना. मी बसने प्रवास करत होतो आणि एक मस्त 70-75 वर्षाचे बाबा होते. 70-75 वर्ष ना बाबा, आणि तो बाबा गाणं म्हण राहता. कोणतं गाणं म्हणू आहे ते सुधारायला पाहिजे का नाही. 70-75 वर्ष ना म्हातारा, मी बॅग लिहून उभा आणि म्हातारा त्यांना चालली राहता. हे आज ती निहायत निरात दारू पिनास मी, नशामा खोटा ना बोलाव धोके बासती. ओ म्हणा बापरे, कितला अंग दुखाडा नशा आहे. हा, म्हणजे काय करू, कोणती वय मात हे सुद्धा मुकला सुधरत नाही. हा, हे सगळं जर क्लिअर करायचं असेल ना, माया तुमच्या हातात आहे. माया, तुम्ही स्वयंपाक करत असताना देवाचं भजन म्हणलं पाहिजे, अंतकरणापासून देवाची भक्ती केली पाहिजे, वाईट विचार सुद्धा आले नाही पाहिजे. बरं, स्वयंपाक करत असताना तुमचे केस जरी मोकळे राहिले ना तरी संस्कार चुकीचे पडतात अन्नावर, म्हणून केस बांधूनच स्वयंपाक केला पाहिजे. आकू सांगू का, तुम्ही सांगता ना महाराज मन नवरा गण कमावस पण लक्ष मिस्टिकच नाही, तू बिगर अंग दो आणि चाटी देस बहीण. हा, दूध म्हणजे एवढं पवित्र आहे, अमृत म्हणलं जातं, त्या अमृताला बिगर स्नान करता हात लावते कशाला लक्ष्मी नांदल. विठ्ठल 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 जगायचे नियम जर माहिती पडले ना आणि नियमाचं जर पालन केलं, पक्का विश्वास आहे आपण अजिबात दुःखी राहू शकत नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, फक्त आपण नियमानं जगलं पाहिजे. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे ना. हा, राजे छत्रपती शिवराय, ए भाऊ बोल नको रे, अरे वही राय ना धंदा भाऊ देणार रे, काय बोनीन पायरे दांगडो गालार तू रे. विठ्ठल विठ्ठल पुत्रकामेष्टी यज्ञामधला हा प्रसाद, आणि त्या प्रसादाला अंजनी मातेनं भक्षण केल्याच्या नंतर अंजनी मातेला पुत्र झाला. पिंड घारीने झडपिला, गोडा अभंग एक जन्माचा. पिंड घारीने झडपिला अंजनीने, तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि तिथी पण सांगितली, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयशी. हो, आणि ह्या तिथीला माझे भगवंत म्हणजे भगवंताचे भक्त रामभक्त हनुमंतराय यांचा आजचा दिवशी जन्म झालेला आहे. आणि त्या जन्मानिमित्ताचा हा कीर्तना विठ्ठल विठ्ठल हे बजरंगी तुझे मनाऊ, हे बजरंगी तुझे मनाऊ, सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, भाई ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, भाई ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, मैं ताली बजा बजा के. हे बजरंगी तुझे मनाऊ, हे बजरंगी तुझे मनाऊ, सिंदूर लगा लगा के मैं तेरा
तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के, मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के, मैं तेरा दर्शन पाऊंगा मैं ताली बजा बजा के, मैं तेरा दर्शन पाऊंगा मैं ताली बजा बजा के। आणि त्या भगवंताचा आजचा, भगवंताच्या लाडक्या भक्ताचा आजचा जन्म आहे. आणि इथं पण सांगेल, इथं लाडका भक्तच का म्हणतोय मी, कारण मी एखाद्या ठिकाणी बोललो पण असेल, लाडका भक्त का म्हणतोय, कारण नारद महर्षींनी एकदा प्रभू रामचंद्रांकडे भक्तांची यादी मागितली. भक्तांची यादी मागितल्याच्या नंतर भक्तांची यादी हातात पडली. नारद महर्षींनी पूर्ण यादी वाचू काढली, पूर्ण यादी वाचली, पण त्या यादीमध्ये हनुमंतरायांचं नावच नव्हतं. आणि नारद महर्षींचा स्वभाव कळ लावणं. नारद महर्षी गेले हनुमंतरायाकडे, चेतन बाबा, आणि हनुमंतरायांना सांगायला लागले, म्हणले हनुमंतराय, ज्या भगवंताची तुम्ही एवढी सेवा करता, स्वतःला निश्चिम भक्त म्हणून घेतात ना, तो भगवंताच्या भक्तांच्या यादीमध्ये तुमचं पहिलं जाऊ द्या, शेवटचं सुद्धा नाव नाही या, शेवटचं सुद्धा नाव नाही या. हनुमंतरायांना वाटलं की नारद महर्षींचा स्वभाव कळ लावणे, लक्ष दिलं नाही, पण खरं की खोटं जाणून घ्यावं म्हणून प्रभूंकडे गेले. प्रभूंना सांगितलं, भगवान आपके भक्तों की यादी दिखा दो. भक्तांची तीच यादी काढली, हनुमंतरायांच्या नावा हातात दिली. हनुमंतरायांनी पूर्ण यादी वाचू काढली. शेवटपर्यंत हनुमंतरायांचं नावच नव्हतं. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू आले. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू होते. प्रभू रामचंद्रांनी विचारलं हनुमंतरायांना, हनुमंतराय, अहो तुम्ही काहून रडायलेत? देवा, मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुमच्यावर प्रेम करणारे खूप भक्त असतील, पण पहिलं जाऊ द्या, हो पहिलं जाऊ द्या, पण माझं शेवटचंही नाव नाही तुमच्या भक्तांच्या यादीमध्ये. तेव्हा भगवंतानं सांगितलं, हनुमंतराय, तुम्ही भक्तांची यादी मागितली आणि तुमचं नाव तर पहिलंच आहे, पण ते विशेष भक्तांच्या यादीत आहे. आणि भक्ती अशी करायची, भक्ती अशी करायची की आपलंही नाव विशेष भक्तांच्या यादीत गेलं पाहिजे, अशी भक्ती करायची. बरोबर आहे ना? हा, पर ती भक्ती करत असताना लोक काय म्हणतील हे पण विचार नाही करायचा मग, कारण लोकांचं कामच आहे. जसं की ज्याची जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते. थोडक्यात रामायणातलंच उदाहरण सांगेल मी तुम्हाला, बाहेरचं आज काहीच सांगणार नाही. फिरायचे तडे लय बरोबर, कारण मला पक्क माहिती मी कितला का चाचे चेंदेना बरोबर वावर व वाढसू. नजर ज्याची जशी असेल ना तसं त्याला जग दिसतं. जसं की प्रभू रामचंद्रांनी, वाल्मिकजी संत आहेत, वाल्मिकजींना विचारलं, गुरुजी जिस पेड़ के नीचे सीता बैठी थी उस पेड़ के फूल कैसे थे? जिस पेड़ के नीचे सीता बैठी थी उस पेड़ के फूल कैसे थे? गुरुजींनी सांगितलं, भाई वो तो जय श्री राधे, विठ्ठल 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 संतांची नजर कशी असते माहिती का? संतांची नजर एकदम साफसुथरी असते. त्यांच्या नजरेत पापच नाही आलं पाहिजे, ते म्हणावे संत किंवा साधू. बरोबर आहे ना बाबा? संत कसे असावेत? ज्यांनी जगात डागच बघायला नाही पाहिजे त्यांना संत म्हणतात, त्यांना साधू म्हणतात. आणि गुरुजींना विचारल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं, जिस पेड़ के नीचे राधा सीता बैठी थी ना उस पेड़ के फूल, त्या झाडाचे फुलं एकदम पांढरी आणि शुभ्र होते. तोच प्रश्न सीतेला विचारला, सीते ज्या झाडाखाली तू बसली होती त्या झाडाची फुलं कशी होती? म्हणले श्यामवर्णीय होती. श्यामवर्णीय होती. अजून प्रश्न उभा राहिला, म्हणले दोघांमध्ये तफावत आहे. इकडे संतांची नजर आहे, ही पण खोटं बोलू शकत नाही. इकडे माझी पत्नी आहे, ती पतिव्रत आहे, ती पण खोटं बोलणार नाही. पण मग आता दोघं खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय? घ्यायला जाणारे होते हनुमंतराय. हनुमंतरायांना विचारलं, हनुमंतराय ज्या झाडाखाली सीता बसली होती त्या झाडाची फुलं कशी होती?
म्हणले देवा त्या झाडाची फुलं की नाही भगव्या रंगाची होती. रामनं डोकं चाले नाही. एकीकडे संत आहेत हे खोटं बोलणार नाही, दुसरीकडे माझी पत्नी पतिव्रत आहे ती खोटं बोलणार नाही, इकडे तर माझा एकदम जवळचा भक्त ह्यो पण खोटं बोलणार नाही. मग उत्तरे तिघांची वेगळी कशी? तेव्हा गुरुजींना विचारलं, गुरुजी तुम्ही तर सत्य बोलतात ना, संत आहात ना, तुम्ही खोटं बोलत नाही ना? मग खोटं बोलत नाही, मग तुम्ही पांढरी फुलं सांगतायत आणि सीता तर श्यामवर्णी फुलं सांगते. पहिले तुमचं मनोगत ऐकायचंय, तुम्हाला पांढरे कसे काय दिसले? तेव्हा संतांनी सांगितलं आमची दृष्टी पांढरे शुभ्र असते, आम्ही कुठं दाग बघत नाही, म्हणून मला फुलं पांढरी दिसत होते. संतांचे विचार आहे. सीता मैयाला बोलवलं, सीतेला विचारलं, सीते ज्या झाडाखाली बसली होती त्या झाडाची फुलं गुरुजी तर म्हणत होते पांढऱ्या रंगाची होती आणि तू म्हणते श्यामवर्णीय होती, मग श्यामवर्णीय कशी? तर गुरुजींनीच उत्तर दिलं, कारण संतांकडेच उत्तर असतं. गुरुजींनी सांगितलं, अरे देवा मला पांढरं शुभ्र दिसत होतं, कारण संतांची नजर एकदम साफसुथरी असते, त्यांना दाग दिसत नाही, म्हणून मला पांढरं दिसलं. आणि सीता मैयाला, अहो तुमची पत्नी आहे, आदिशक्तीचा अवतार आहे, ती पतिव्रता आहे आणि पतिव्रता स्त्रीला पतीशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही आणि तुमचा वर्ण श्याम वर्ण आहे, म्हणून तिला फुलं श्यामवर्णीय दिसत होती. बरं ते उत्तर आलं. पण गुरुजी हनुमंतरायांना भगवे दिसत होते, काय कारण? सीतामैयाला रावणानं कब्ज केलेलं होतं नाही का, सीतामैयाला बंदी करून ठेवलेलं होतं. मग बदलेची आग डोळ्यात होती आणि डोळ्यामध्ये पूर्ण भगवं रक्त उतरलेलं होतं, म्हणून प्रत्येक फुल भगवं दिसत होतं. ज्याची नजर जशी तशी त्याला जशी सृष्टी तशी दृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी नाही का. म्हणजे सांगायचं तात्पर्य, ज्याची नजर जशी असेल तो तशा पद्धतीनं आपल्याला बघतो. पण आपण भक्ती करत असताना अंतकरणापासून करायची, लोकांच्या नादी लागायचे नाही. लोकांचं तर काम आहे, सुरुवातीला सांगितलं, ज्या मायबापानं जन्माला घातलं त्यांच्यात पण दोष काढणारी अवलाद आहे, तर आपल्यात दोष काढणार नाही कशावरनं? म्हणून लोक काय म्हणतात हा विचार करायचा नाही, भगवंताशी नातं जोडायचं. हो, रामायणामध्ये सीतामय्या पतिव्रता होती, एवढं पावित्र्य राखलं. त्या सीतामय्याला दाग लावणारा सुद्धा कोणीतरी एक होता नाही का, दाग लावणारा कोणीतरी होता, म्हणून सीतामैयाला नालायकानं बदनाम केलं. हां, जर माझ्या आदिशक्ती माताला बदनाम करत असेल तर त्याला मी नालायकच म्हणेल. नालायकानं बदनाम केलं. पण जेव्हा चांगल्या संतांनी चरित्र लिहिलं, चांगल्या लोकांनी चरित्र लिहिलं, तर पतिव्रतेच्या यादीत नाव आलं. म्हणून नालायक काय नावे टिराना, त्यापेक्षा चांगला लोक कितला चांगला म्हण राहणार, त्याला किंमत देऊ. हा, आणि चांगला त्या राहतच की त्या कधी दुसऱ्याला वाईट म्हणतात नाही. विठ्ठल 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 अजून रामायणामधनं खूप घेण्यासारखं आहे. अभंग अजून बाकीशे 11 वाजी घेत. रामायणामधनं घेण्यासारखं काय अजून? महिला माता तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये थोडं दुःख आलं, तुम्ही जर नवराला सांगा मायो माल 2 ग्राम ना बिनी काय कान मा बनायत ग्राम भर भी मन गया माने, तुम्हाला सांगे लगीन करीन पस्ता आई ना माले कती पशी गो. काही काही बाया लग्न जोडणारच ना सुद्धा पिढीच ना उद्धार कर टाकतेस. माय जनक राजानं पोरगी देत असताना बघितलं होतं, राजा दशरथ राजा आणि राजपुत्राला मी पोरगी देतोय आणि राजाच्या पोराला पोरगी दिली, पण तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास. नशीब कधी कोणाला सोडत नाही. म्हणून आपल्या नशिबात आलेलं दुःख सहन करायची ताकद ठेवा, दुसऱ्यावर लादू नका, दोष देऊ नका. जगाची हो मालकाची बायको ती सुद्धा 14 वर्षाच्या वनवासाला जाते, मग तुम्हाला आपलं काय पडेल शे. आणि यांमागे बी बरं का, यांमागे बी मेन कारण असं शे, काय काही गोष्टी आपण रूढी परंपरा विसरत चालणोत म्हणेन. गोड वैरायना काय, गोड वैरायना टायमिंग जर चुकला ना सगळा गोड होतो. नुसतं तुम्ही समजा 10:30 गाडी आणि गरज 10:30 वाजे घ्या, गाडी निघ गई, कितला बी वरात करा, गाडी निघे गई, विषय संपी घ्या. जर तुम्ही संवाद आली येऊन उभा राहतात 10:30 गाडी बरोबर सापडते. वेळेला किंमत आहे, बरोबर आहे की नाही. हां, आपल्या जीवनामध्ये संकट काय येतात मध्ये सांगून गेलो ना, आपण नियमाचं पालन करत नाही. काही लोक लग्नाची तारीख काढतात, लग्नाची तारीखही धरतात आणि लग्नाचा वेळही काढतात 12:35. बरोबर आहे ना, 12:35चं लग्न आहे आणि लग्न खरंच 12:35 लागस का? तुम्ही 2:30 वाजले, 3 वाजले, 2:45 वाजले, ओ म्हणा बाप.
तुमले असं वाटत ना, बाकी नाको बारी बरी सांगतो महाराज 12:35 असा पोरे नाचेत 3 वाजे घ्या तो बँड बंद नाही, राखेल टाकीन छेल गाय दे त्याले 3 वाजे घ्या तो नाचणार त्या. अरे सोपी गोष्ट आहे ना दादा. सीता मैयाचं आणि प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं ना. सीता मैया प्रभू रामचंद्रापेक्षा सीता मैया 4 बोटीनं उंचीला कमी होती. मग फुलार टाकत असताना सीता मैयाचा हात पुरत नाहीये प्रभू रामचंद्रांच्या गळ्यापर्यंत, आणि प्रभू रामचंद्रांना कळत होतं की सीतेचा हात माझ्या गळ्यापर्यंत पुरत नाहीये, डोक्यापर्यंत. पण मी जर मान खाली घातली तर समाजाला संदेश असा जाईल की जगाचा मालक सुद्धा बायकोच्या पुढे झुकला वाकला. म्हणून प्रभू रामचंद्र तटस्थ आहेत. सीतामैयाचा हात पुरत नाही. 14 सेकंद चाललं हे. लखनजीनं बघितलं माझ्या वहिनी साहेबांचा हात पुरत नाही, माझा भाऊ मान खाली करणार नाही. लखनजी आले, पाय धरले प्रभू रामचंद्रांचे पाय धरल्याच्या नंतर प्रभूनं खाली बघितलं. भाऊला बघून नाही, पण भाऊतला अंतकरणातला भाव बघितला, आणि तो भाव बघून आशीर्वाद देण्यासाठी खाली हात केल्याबरोबर लखनजीनं सांगितलं वहिनी पटकन फुलार टाका म्हणे, हुरकावा पटकन. मग फुलार टाकला. किती ठरलेल्या टायमिंग नुसार फक्त 14 सेकंद लग्न लेट लागतंय, तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास आहे. आपलं 12:35 ना लगीन जर का 3 वाजायला लावस होते, आपले कितला वरीसणार राहील. सुखाची अपेक्षा काय करतात तुम्ही? देवाला कसं काय दोष देऊ शकतात? बऱ्याच गोष्टी अशा शास्त्रामध्ये सापडतात, आपण शोधलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? बऱ्याच गोष्टी जगामा आपले सरळ दिसतीस त्यामा सापडी जातेस, फक्त शोधता आलं पाहिजे. मी एक उदाहरण नेहमी देस. जसा आपला विषय होता की लोक किडे पाडतात, त्यांच्या नादी लागायचं नाही. थोडं फॉर एक्झाम्पल हा लाईट लावलाय आपण. लाईट कशासाठी लावतो बाबाजी? लाईट कशासाठी लावतोस आपण? उजड करासाठी. बरोबर आहे ना? सोपं आहे. लाईट आपण उजड करासाठी लावतोस. बाबाश्री तुमले मान्यशा नाही, उजड करासाठी लाईट लावतोस. पण आपण जटे चांगलं करायला जाऊ ना, लाईट लावायला जाऊ ना, जटे उजड करायला जाऊ ना, तटेच किडा पडतस. बरोबर आहे की नाही? तटेच किडा पडतस. पण किडा असले बाईन लाईट बंद वस का? कारण त्याला माहिती आहे किडा उजीव घेत रातभर जगतीन, पायटे मर जातीन बोया. मनीषीन किडाशनीकडे ध्यान नाही देऊ. बरोबर आहे ना? हां, किडा करणारशनीकडे ध्यान नाही देऊ. हां, सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. हां, हनुमंतरायांचा जन्म, प्रभू रामचंद्रांचा जन्म झालाय. त्यांच्या कथा ऐकून, त्यांच्या कथा वाचून आपल्याला जगायचं कसं ते समजतं, आणि ते वाचलं पाहिजे तर समजतं. बरं नाही ते बाकीना सांगता इथला आमले टाईम शे का? ओ आप्पा इथला टाईम शे का? एखादा माणूस सांगस महाराज झोप जिथली किती राहस काय? अरे हो आप्पा एक दिन असा झोपशे बडं गाव उठाडी तरी उठाव नाही रे. जवलगून टाईम शे तवलगून जागेले नाही ते झोपे घ्या का कायम न झोपेल राहायचाच माणूस कितला का उठाटत नाही. मग कितल्या का आरामात आप्पा 2 शब्द चावी बोलिले होता तर चावी नाही आता मरेलोर काय चावीन तो. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आहे नाथबाबांचा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. पण पहिले तुमले विचारले होत्या कीर्तनना टायमिंग होता 9 ते 11. मी येले 9:15 नाही 9:22 मी आठ येले. पण कीर्तनना टायमिंग असा रास विना धराय की 8:05 सुरुवात होईल का तडीन 2 तास कीर्तन रास. मना माहितीप्रमाणे मनात आहे तुम्हाला अभ्यास जास्त होते मला नाही माहिती. मग बरोबर आहे ना बाबा? विना पंचपदी सुरुवात होईने तडीन 2 तास रास ना बाबा. मग यासने 9:15 चालू कर दिलं होतं, कारण 9:22 मी येऊन होतो. यासनं विठोबा रुक्माई चालू होई जायला म्हणजे तुम्हाला मनकडे 15 मिनिटं राहिल्यात. काय करू आता तुम्ही सांगा काय करू? अर्धा तास हा थोडं राहिले तिथलं व वाढू असं नाही. काय हरकत नाही. मी एवढ्यासाठी विचारून घेतो की भाई ऐकणाऱ्याची क्षमता आहे की नाही. नाहीतर तुम्ही माझ्या अगोदर येऊन बसले असताना थकले असताना म्हणून मी विचारून घेतलं. मला सांगायला काही अडचण नाही. माझे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे इथलं मटेरियल दे जायला शेतात मला किरात सांगायला लाव तरी सांगसो मी. हा किरात सुद्धा सांगसो. तुम्ही म्हणच्यात सांगा ना महाराज, पण कीर्तन 2 तास ना रास, 3 तास ना पिक्चर रास, आखी रात ना तमाशा रास. त्यामुळे मर्यादा पाडणी पडत. विठ्ठल विठ्ठल नाथबाबांना साधकांनी प्रश्न केलाय. नाथबाबा जर आम्हाला भगवंत
भगवंताच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? नाथबाबांनी सांगितलं, जर देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला जे आवडेल ते करावं लागेल. मग देवाला जे आवडेल ते करायचे. मग देवाला काय आवडेल आम्हाला सांगशाल का नाथबाबा? नाथबाबा सांगतात, हो सांगतो. मग काय? ऐका ना अभंगाच्या आवडे देवाचे तो ऐका प्रकार, 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 आवडे देवा तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, वा. समाधान बाबा एक नंबर, भारी चाल घेतली. म्हणणारा वाजणारा चांगला पाहिजे, मन विचित लागस. हो, भजनी मंडळ बी साधा साधा आहेत बिचारा, पण गरीब लोक शेत चांगला शेतस गावना शेत बेटा. घरी सर नव्हते 2-4 जण घर न ते घर न रासू घर ना उतराय ना माणूस कव बी दूर आहे देस बाळा नाव तुला वाटत दखनी पैसा दिन रावण्या करणार घरनं कसं आहे कव बी दूर आहे देत माणूस. भारी काम आहे. आणि बिझनेसनं बिचारास ना इथलं सोपं कारभार रास, त्यासले काही दुसरं स्वार्थ बी राहत नाही. उजीव घे त्यासले 1100 पावती फाड्या आमले साहित्य सुत्य लागत नाही का. चांगलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही सगळे चांगले लोक आहेत म्हणून तुमले काही शंका यावं नाही मनाबद्दल. काय काय लोक असा विचार करतात महाराज आहेत ना त्याच ना महाराज महाराज असेल बडाई मारतच भाऊ. बडाई करा आणि मारणी पडस. बरोबर आहे की नाही. चांगलं राही ना ते बडाई मारीन माणूस. चेतन बाबा खरं आहे का नाही. चुकीला व्यक्तीने थोडी बरं आहे. हे व्यासपीठ असं आहे ना इथं सत्याचीच बडाई मारावी लागते. वायबर खोटान बडाई मारू नये अडे. हां पण बडाई मारण टाइमले बी हुशारी मा मारू बा. प्रसंगलेच बडाई मारो आणि योग्य राही ना तवच बडाई मारो. एक भावनं लगिनले 10-15 वर्ष घ्यात मनकडे उन्हा म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय बायको बायान कटकट करत भाऊ म्हणे. अरे यार सोपं आहे ना रे भाऊ. जी बिचारी माऊली मायबाप सोडी येईल येतूनसाठी एवढी राब राब राबस दिनभर तुला काम कर असं तुला सकाळमा आंघोळले गरम पाणी सकाळमा चहा नाश्ता जेवण 2-3 टाईम. ती बिचारी मायबापना त्याग करी येईल तुला 2 शब्द प्रेमना बोलाल काय हरकत छे म्हणे. कसं अरे बाईने जर चहा दिनात एकच शब्द सांगू वा चहा 1 नंबर बनेले खुश. बरोबर आहे की नाही. दुसरं काय लागत बाईन जातले. ज्या नवरान करता माय थकनू त्याला मनात नाही चहा आवडणी मनात ना जेवण आवडणं जेवण वा भाजी भारी बनली बुवा आज नाही तरी बाईना थकवा दूर होई जास. बरोबर आहे की नाही. सोपं आहे ना. घरमा दांगडूच मिठी जातील. जर कधी इथलं बी सांगा ना फक्त दिनभर मास सांगू सकाळी मग उठीन फक्त इथलं सांगा ना काय बी उभो लोकेश ना घरमा गंध आंगळोस आपण काहीतरी पुण्य करेलोय मन मायबापनी का अशी बायको भेटणे माले बस दिन सुख ना तुमना ताणच नाही दिनभर ताण नाही टाईमवर बडे भेटी तुमले. फक्त बडाई मारता यायला पाहिजे. ती मायले काय अपेक्षा राहा आपला करते. तुम्ही सोनं चांदी काय नाही लिहिणं तरी चालेल. हां तुम्ही फक्त आता लगीन माझा ऑन दिन एकाच माय
बाया कितलं सोनं घालतीस, मला ग्रामभर बी नाही, इथलं तिथलं बी नाही, नुसतं सोनानं पोत्र सुद्धा नाही, अख्खा दांगडो सैन करल्या आणि लगीन माही फिरी यावं फक्त इथलंच सांगा फोटो काढ राहत ना आपण बठ्ठ्या बाईसमा तू एक नंबर दिखी राहते. तू काय घेत सोनं चांदी काहीच बनवू नको, तिथलावरच 8 दिन खुश राहते बहीण. गणच बाईसकडे देखा पण तुले तोडच नाही होता, एक नंबर दिखी राहते तू खुश. फक्त बडाई मारता यायला पाहिजे. तो भाऊ मनकडे उन्हा म्हणे महाराज 10-15 वर्ष घ्यात पण बाई काय ऐकत नाही काही रे, लढाई करत. म्हणतात दादा सोपं आहे रे, बाईने चहा दे नका सांगू चहा काय भारी आहे भाऊ, जेवण दे नका सांगू जेवण काय भारी आहे भाऊ. म्हणतं बाई खुश व्हायचं असते बी बिचारी माऊलीतील दुसरी काय अपेक्षा राहत, 2 शब्द गोड बोलायला पाहिजे म्हण नवरानी. हाव भाऊ ना ऐकली ना त्याच दिन घर घ्या बाईल म्हणे मला जेवण वाढ म्हणे. बाईने जेवण ताट पुढे ठेव यान पहिलाच घास उचला, बापरे आज भाजी काय भारी बनेली, बाईन बरेल तांब्या डोकावर उडी फेका. 15 वरीच जाय खावाड राहून मनात ना स्वाद समजणार नाही म्हणे, आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी बारी बरी बरी काय राहणार नाही. पहिले विचारले हो मग भाजी कोण घरनी शास, मुख लागले सुधरत नाही, कशी बडाई मारू काय. पहिले विचारले हो विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. देवाला आवडणारा पहिला प्रकार सांगितला. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, पण नामाचा उच्चार झाला पाहिजे. रात्रंदिवस तर काय आपल्याला शक्य नाही या, पण आहे वेळ तोपर्यंत तरी केलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. काही लोक म्हणतील महाराज आमले वेळच नाही हो, टाइमच राहत नाही हो, दिनभर काम राहत. काम जरी करणं शेतीनं काम करणं शे बहिणी सोन, किंवा तुम्ही सकाळी मग उठीशने तुमले काम लागे उठनात म्हणजे पाणी तापाडणं शे, आंघोळ करणे शे, चहा करणे शे. आई बट काम कोण करत, तोंड का हात पाय. हा चाला ना काम पाय करतस आणि कामधंदा हातवरी वय जास ना, तोंडले फक्त काय जास्त खावा आणि टाइमले त्रास होतोय फक्त. मग जोपर्यंत आपण कामधंदा करतो ना तोपर्यंत संतांनी ते पण जागा करून सांगितलंय, कामात काम काही म्हणा राम राम. काम करत असताना अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची, नामचिंतन करायचं नाही का. रात्रंदिवस सांगितलंय. रात्रंदिवस आपल्याला नाही शक्य होत ना, वेळ भेटेल तेव्हा तरी केलं पाहिजे. पण आपली भक्ती अशी आपण भक्ती करत असताना अशी पाहिजे की अंतःकरणापासून, मग ती क्षणभर जरी असली तरी. कारण आमचे माऊली ज्ञानोबा सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. क्षणभर का असेना पण अंतःकरणापासून असलं पाहिजे, अंतःकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे, तर आपल्याला भगवंताची प्राप्ती. हा आता आपले आमचे कीर्तनकार सांगतात भैया आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, कमीत कमी आपला हरिपाठ पाठ पाहिजे. कीर्तनमा एक नवीन भाऊ गेलो होता त्यानं ऐकलं ना तेवढंच घर घ्या. कीर्तनकार सांगते हिंदू धर्माना लोकच ना हरिपाठ पाठ पाहिजे म्हणे. आज पाय ना हरिपाठले सुरुवात, आंघोळ करली ने हरिपाठ करायला सुरू करत त्याने. तिथलंच पाठ होतं त्यानं पहिला अभंगाना 2 चरणे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा पिंट्यातून मायल म्हणा चाटी दे म्हणा. कवय देव बेटी हा तिथलंच पाठ होता तढेत फिर येतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा पिंट्यातून मायल म्हणा चाटी दे म्हणा. बाई हुशार होती. बाई तर किचन रूम मा याराय मारी पिंट्या तुन बापले म्हणा पहिले हरिपाठ करले म्हणा, नाही त्याच्या डोस दिले म्हणा. अशी जर भक्ती असेल तर भगवंताची प्राप्ती होईल का? अजिबात नाही. अंतःकरणापासून रात्रंदिवस नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती आहे. इथं क्वेश्चन आहे, साधकांनी विचारलं रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते देवा? नाथ बाबा भगवंताची प्राप्ती होते रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर. या शब्दावर आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा? जर केस जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पुरावा लागतो.